औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात काल राडा झाला। पोलिसांनी आतापर्यंत 80 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांची धरपकड खरं तर काल करण्यात पण एवढ्या प्रचंड प्रमाणात मोठा जनसमुदाय होता, त्याच्यामुळे ते काही ओळखण्यासारखे नाही। आणि मी पोलिसांना जे काही आय कार्ड्स मिळाले, म्हणजे आधार कार्ड्स मिळालेले आहे, लायसन्स मिळालेले आहे, तर ते त्यांना आम्ही जमा केलेले आहे। मला सांगा, ज्यावेळी हे सगळे हल्ला झाला त्यावेळी इथं कोण कोण होते? भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं का? कुठल्या शस्त्रांनी हा सगळा हल्ला करण्यात आला? खूप भीतीचं वातावरण होतं। आमच्याकडल्या ज्या सगळ्या महिला आहे, आई बहिणी ज्या आहे आमच्या घरामध्ये होत्या, त्या सगळ्या पाहत होत्या आणि एवढ्या क्रूरतेने तो जमा होता, गोटे मारत होते, शिव्यागाळ करत होते। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मोठं दहशतीचं वातावरण आहे। आजही त्यांना, कालही आम्ही म्हटलं होतं की बा तिथे आम्हाला प्रोटेक्शन द्या, पण रात्री दिलं नाही, पण काही झालं नाही। पण अशा या सगळ्या गोष्टीमध्ये जे दहशतीचं वातावरण आहे आजही आहे, कारण लोकांना असं वाटतं की केव्हाही काही होऊ शकतं, कारण जास्त दूर नाही। या इथून रोडच्या तिकडे गेलं की त्यांचा सगळा जनसमुदाय आहे आणि तिथून येण्याचा ते प्रयत्न करतात। नक्कीच आपण पाहिलं की हा जो आहे तो सुनियोजित कट होता असंच म्हणावं लागेल, कारण इथं ठरवून जे आहे ते या 4 घरांवर हा सगळा हल्ला करण्यात आला। आपल्यासोबत या ताई आहेत। मला सांगा ताई, रात्री काय नेमकं झालं होतं? तुम्ही काय करत होत्या त्यावेळी आणि हा हल्ला किती लोकांनी केला? काय भीतीचं वातावरण होतं? ॲक्च्युली मी माझ्या मुलीला आणायला गेले होते। ती इथे खूप जोशाने त्यांचे हे सुरू होते, नारेबाजी, आणि ते 4-4च्या ग्रुपनी गाड्यांवर बसून जात होते। तर भीती वाटली थोडीशी की काय झालं आहे म्हणून। ॲक्च्युअल काहीच कल्पना नव्हती या गोष्टीची। तिला आणायला गेली, जसं घरात आणलं तसंच त्यांचा मॉब आला आणि त्यांच्या जो खूप मोठ्या प्रमाणात दगडं होते आणि काड्या होत्या, त्यांनी आमच्या गाड्या फोडल्या। ही गाडी झोपवली, त्याच्यातून पूर्ण पेट्रोल वाहत होतं आणि हा कूलर पूर्ण रस्त्यापर्यंत आला। एक जण त्याला छान लटकला होता आणि त्यांनी पूर्ण हे केलं होतं। त्यांच्यात इतकी क्रूरता होती की त्यांनी काच आणि दगडं पूर्ण आमच्या घरात आणले होते, घरात फेकले, खिडकीतून पूर्ण आतमध्ये आले। ताई, ते क्रूर होते, ते आता आठवलं तर काय तुम्हाला तुमच्या भावना होतात? काय भीती वाटते? भीती, रात्रभर झोपलो नाही आहे आम्ही। तेच भीती वाटत होती की कोण आला आहे, कोणाची गाडी आली आहे। खूप खूप भीती वाटली आणि रात्रभर झोपलो नाही आहे। पूर्ण अख्खी गल्ली नाही झोपली आहे। सगळेजण बसले होते खूप वेळपर्यंत, पण मग ते बसणं शक्य नाही झालं म्हणून सगळेजण आपापल्या घरी जाऊन लोळले। पण ते काही लोळणं नव्हतं, ते सगळे जागे होते। मला सांगा, हे का केलं असावं? तुमच्याच घरावर ठरवून हा सगळा हल्ला काय झाला असेल? याचं काहीच कारण मला माहीत नाही आहे, पण हे झालं हे खूप भयानक होतं आणि खूप जास्ती भीतीवालं आहे। मला सांगा, नागपूर शहर हे सुरक्षित शहर मानलं जातं, विकासात्मक शहर। या शहरामध्ये, या भागामध्ये असं कधी होईल असा विचार केला होता तुम्ही? नाही, कधीच विचार केलेला नाही। पण हे असं परिस्थिती झाल्यावर खूप भीती वाटते। आता घराच्या बाहेर निघायचं की नाही निघायचं हा एक हे आहे, आणि स्त्री म्हटल्यावर कसं जायचं आणि कसं यायचं हा पण एक थोडासा प्रश्नचिन्हच आहे। आणि रात्री हे लोक किती होते? काय नेमका त्यांचा उद्देश तुम्हाला वाटत होता? त्यांनी घरात शिरण्याचा वगैरे प्रयत्न केला होता? घरात शिरण्याचा नाही, घराला खूप जोरात अशा थपक्या दिल्या, म्हणजे लाता मारल्या, जेणेकरून हे दार तुटेल, आम्ही घरात घुसू, ह्याचा सुद्धा त्यांचा एक प्रयत्न होता। पण आम्ही आतून इतकं पॅकिंगनी हे केलं होतं, कारण घरी मिस्टर नव्हते, हस्बंड नव्हते, आणि आम्ही दोघीच मुली होतो, माझी आई आणि माझी मुलगी, आम्ही दोघीच बाया होतो। पण भीती खूप वाटत होती की ते कुठून काय फेकतील, कारण पेट्रोलच्या बॉटलसुद्धा त्यांच्यासोबत होत्या, पेट्रोल भरलेल्या। मग मला सांगा, नागपूर पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईनंतर आता तुमच्या मनातली भीती दूर झालेली आहे का? नाही, अजिबात नाही, कारण पोलीस फक्त 3च आले होते। त्या आम्ही स्वतः बघितलं, त्या पोलिसांना सुद्धा पायावर त्यांनी दगडं मारले, काठ्या मारल्या, बिचारे ते आपला जीव मुठीत घेऊन थोडेसे लपले। नक्कीच आपण पाहतोय, हा सगळा अनुभव ऐकला तर अंगावर काटा उभा राहील, कारण घरी फक्त 3 महिला होत्या आणि ज्या पद्धतीने हल्लेखोर आले होते त्यांच्या हाती पेट्रोलच्या बॉटला होत्या। घराच्या दाराला लाथा मारण्याचा प्रयत्न केला होता, घरात शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो यांच्याकडून केला गेला होता। मला सांगा, रात्री जी ही सगळी घटना घडली त्यावेळी तुम्ही नेमके काय करत होता आणि तुम्हाला अनुमान होतं का ह्या सगळ्या गोष्टी नाही, घडतील? बिलकुल अनुमान नव्हतं। ते एकदम काही धावत आले ते लोक, करीब 150-200च्या लगभग होते, आणि त्यांच्या हातामध्ये लाठ्या, काही कुऱ्हाडी, काही त्यांचं पेट्रोल बॉम्ब टाईप काहीतरी, आणि ते बिलकुल फोडून राहिले होते सगळ्या गाड्या। सगळे आम्ही मला सांगा, हे सगळं सुनियोजित केलं होतं असं वाटतं का? बिलकुल, काही गाड्या बिलकुल सेफ आहे। खास समाजाच्या ज्या गाड्या होत्या इथे त्यांनी काढून नेल्या होत्या। काका, तुम्ही आता हे वय तुमचं झालेलं आहे, महाल हा सगळ्यात सुरक्षित भाग मानला जातो, तुम्ही कधी हे पाहिलं होतं का, अनुभवलं होतं का? कधीच नाही पाहिलं या एरियामध्ये।
कधीच नाही पाहिलं. मग आता रात्रीचा हा सगळा प्रसंग आठवल्यावर काय काय वाटतं तुम्हाला? इथे इन्सिक्युअर्ड वाटायला लागलं सध्या तरी सगळ्यांना, कारण की या आपल्या समाजाचे लोक कधी या ह्याच्यात इन्व्हॉल्ड होत नाहीत, त्याला म्हणजे प्रत्युत्तरी द्यायला तयार नाही राहत. मला सांगा, तुम्हाला देखील भीती वाटते आता या सगळ्या गोष्टींची, रात्रीची आता अनुभव? वाटत आहे, कारण की सामोर जाऊन केव्हा काय होईल, अजून इंटेन्शन त्यांचं सिव्हिअर राहील. काहीतरी त्याला उपाय निश्चितच स्थानिकांमध्ये या उद्रेकामुळे खरं तर भीतीचं वातावरण आहे. धन्यवाद उदय या संपूर्ण आढाव्यासाठी. तर ते खरं म्हणजे पोलिसांवर हल्ला करणं, पोलिसांवर दगडफेक करणं आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणं आणि जाती जातीमध्ये विद्वेष पसरवणं, ज्या समाजकंटकाने हे केलेलं आहे त्यांना बिलकुल त्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही. पोलीस हे कायद्याचं रक्षण करणारे, जनतेचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. ऊन वारा पाऊस कशाची तमा बाळगत नाहीत आणि त्यांच्यावर हे हरामखोर समाजकंटक जर हल्ला करत असतील तर हे दुर्दैवी आहे आणि सरकार बिलकुल त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. नियोजित हल्ला आहे हा, नियोजनबद्ध हे प्रकरण झालेली घटना आणि म्हणून दुपारी काहीतरी आंदोलन झालं त्याचं निमित्त करून संध्याकाळी पूर्वनियोजित हमला करणं म्हणजे कानून व्यवस्था बिघडवणं आणि जाती जातीमध्ये धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम जे समाजकंटक करतायत ना त्यांची गय केली जाणार नाही. कोण लागतो औरंगजेब त्या विरोधी पक्षाचा? कोण लागतो? ज्यांनी आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला, 40 दिवस ज्यांचे डोळे काढले, नखं काढली, जीभ कापली, हातापायाचे तुकडे तुकडे केले, अशा छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय करणाऱ्या औरंगजेबाचा प्रेमाचा पुळका विरोधी पक्षाला येणं हाच मोठा म्हणजे खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. हा औरंगजेब देशद्रोही होता. या औरंगजेबाला खऱ्या अर्थाने समर्थन करणं त्याचं आणि त्याच्या समर्थनार्थ आंदोलन करणं या आंदोलनकर्त्यांना बिलकुल. आपण पाहिलं नागपूर हिंसाचार प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संशय व्यक्त केलेला आहे. दरम्यान त्यांनी शांततेचंही आवाहन केलेलं आहे. काल नागपूरमध्ये उद्रेक झाला. औरंगजेबाच्या कबरीवरून हा वाद झाला होता. नागपुरात औरंगजेब याच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेनं काढलेल्या मोर्चानंतर संध्याकाळी 2 गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झालं आणि या जमावाला आवरताना पोलीस आणि नागरिक जखमी झालेले आहेत. या घटनेनंतर पोलिसांना दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करावं लागलं. उपराजधानी नागपूरच्या महाल परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि सध्या नागपुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. पोलीसही या संपूर्ण प्रकरणात जखमी झालेले पाहायला मिळत आहेत. आज सकाळी 6:30ची दृश्य सध्या एकीकडे आपण पाहतोय. ही संपूर्ण परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली असली तरी सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता, तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते. काल नागपूरमध्ये 2 गटात तुफान राडा झाला. औरंगजेबाच्या कबरीवरून हा वाद अखेर जाळपोळीपर्यंत पोहोचला. काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली. नागपुरात 2 गटांनी समोरासमोर येत दगडफेक आणि जाळपोळ केली आणि त्यामुळे तणावाचं वातावरण पसरलं होतं. आताही सध्या नागपुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील नागरिकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता प्रस्थापित करावी आणि कोणीही रस्त्यावर येऊ नये. सगळ्यांनी कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा. ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. माननीय मुख्यमंत्र्यांनाही
या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे. त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं, सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी, पोलिसांना मदत करावी, असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. नमस्कार. काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना, सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, आपला सामाजिक सलोखा टिकवावा, अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतो आहे. नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय आयुक्तांना, तिथल्या एसपीना, सर्वांना कडक सूचना दिल्या आहेत की ज्यांनी ज्यांनी ते कुठल्याही समाजाचे असो, इकडले असो की तिकडले असो, ज्यांनी ज्यांनी नागपूरमध्ये असे प्रकरण घडवण्याचा प्रयत्न केला त्याला कुणालाही सोडू नये, कडक कारवाई केली पाहिजे आणि त्याला शोधून काढलं पाहिजे आणि या घटनेच्या मुळाशी गेलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री अत्यंत पूर्ण लक्ष ठेवून आहेत, पूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत. इस तरह से वातावरण जो अभी नागपुर में है, हम लोग भी यहाँ न्यूज़ में देखा. माननीय मुख्यमंत्री और गृह मंत्री देवेंद्र जी ने सबको ऐलान किया है कि शांतता प्रस्थापित रखें, एक दूसरे से शांतता रखें. उनका जो उन्होंने आह्वान किया उसका पालन हर एक नागपुर के नागरिक लोगों ने करना चाहिए. देखो, मुझे तो लगता है कि विपक्ष का ये कांड रहेगा कि देवेंद्र जी के ऊपर एलिगेशन करने के लिए इसी तरह की बातें वो कर रहेंगे. उनके पीछे अगर विपक्ष है तो उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए. मैं जनता से यही अपील करूंगा कि शांतता प्रस्थापित रखें. दोनों समाज, दोनों कौम में एक दूसरे से जो भाईचारा से रहते वैसे रहना चाहिए. कोई भी किसी की तरह की बातें, अनाप शनाप बातें अगर आपके एरिया में, वस्ती में घुमा रहे तो उनके ऊपर भरोसा मत रखो, शासन के ऊपर भरोसा रखो. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांचे नेते मुस्लिमांना खुश करण्यासाठी जे स्टेटमेंट देतात आणि त्यामुळं काही समाजकंटकांनी एकत्र येऊन या आंदोलनानंतर जाळपोळ केली, दगडफेक केली. म्हणजे जाळपोळ विझवायसाठी आलेल्या फायर ब्रिगेडवर सुद्धा दगडफेक केली, पोलिसांवर हमला केला. आणि हे असे गुन्हेगार आहे की त्यांना देवेंद्रजी फडणवीस यांचं असलेलं समाजाभिमुख सरकार आवडत नाहीये, त्याचा विरोध करायचा आहे आणि त्याचं रूपांतर आज नागपूरमध्ये झालं. माझी सर्व जनतेला आव्हान आहे की असे प्रसंग घडवण्याचा कारस्थान निश्चितपणे विरोधक किंवा समाजकंटक करतील. आपण सावध राहावं. समाजामध्ये शांतता निर्माण निश्चितच झाली पाहिजे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं गृह खातं निश्चितच अशा समाजकंटकाचा पुरता बंदोबस्त करतील. अतिशय वेदना होत आहेत की हे अपेक्षित होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं वातावरण किंवा देशातलं वातावरण जाणीवपूर्वक अतिशय वाईट वळणावर नेण्याचा प्रयत्न सुरू होता, त्याची परिणती आज नागपुरात झाली. भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष आहे, पण त्यांची माणसं, त्यांचे मंत्री ज्या पद्धतीनं भडकाऊ भाषा करतायत, जेव्हा एक होईल आज ना उद्या, आज ना उद्या होईल असं वाटत होतं, ती भीती आज खरी ठरली, ती खोटी ठरली असती तर मी दोन्ही समाजाला सांगितलं. एक तर रमजान सुरू आहे, रमजानमध्ये पवित्र सण आहे, त्यामध्ये सगळ्यांनी आत्ता जग पुढे आगाऊपणा केलाय तो त्याला सरकार पाहिजे, पोलीस खातं पण पाहिजे, पण मूळ मुद्दा राहतो इथं आपल्या शांतता पहिली प्रस्थापित करूया आणि नंतर याला शोधून काढलं पाहिजे. आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातलं. महाराष्ट्रातील जनतेला बी आता कुणाला तुम्ही निवडून दिले ते पहा. मी सगळ्यांना शांततेचं आवाहन आपल्या माध्यमाने ते करू इच्छितो आणि मला वाटतं याच्यामध्ये जर कोणी दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरती देखील कठोर असं शासन झालं पाहिजे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये एकही दंगल नाही. चांगल्या प्रकारे जे आहे हे शासन काम करतंय, लोकांपर्यंत हे शासन जात आहे, वेगवेगळ्या योजना घेऊन हे शासन जात आहे
मला वाटतं काही लोकांना जे आहे ते भगवत नसेल, तर त्यांना देखील मी आवाहन करतो की या महाराष्ट्रामध्ये जे आहे ती शांती जी आहे ती अशीच नांदू द्या. कुठेही जे आहे गालबोट लागेल असं जे आहे वक्तव्य